नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीराम बेलनूर घेऊन आलो आहे तुमच्यासाठी दिनविशेष मालेमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज आहे 6 मे 2026 आणि आजच्या दिनविशेषमध्ये आपण 10 महत्त्वपूर्ण घडामोडी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या बघत असतो. ओके, तर आज बघू, आपण सुरुवात करू. आज आहे 6 मे 2026. आज काय झालं होतं? आधुनिक मानसशास्त्राचे जनक, ओके, आणि ऑस्ट्रियन मानसशास्त्रज्ञ कोण? सिग्मंड फ्राईड यांचा जन्म झाला होता. कोणाचा जन्म? सिग्मंड फ्राईड. आता या सिग्मंड फ्राईड यांनी मानसशास्त्रामध्ये खूप सारं संशोधन केले. त्यांनी एक फाउंडेशन स्टोन ज्याला आपण म्हणतो मानसशास्त्राचा, तो त्यांनी एस्टॅब्लिश करण्याचं काम केलं, म्हणून त्यांना मानसशास्त्राचे जनक असं सुद्धा म्हणतात. ओके, कोण? सिग्मंड फ्राईड. तर या सिग्मंड फ्राईड यांचा जन्म 1856ला, म्हणजे 6 मे 1856ला सिग्मंड फ्राईड यांचा जन्म झाला. आणि यांच्या जन्मानंतर मानसशास्त्रामध्ये खूप सारी यांच्या जन्मानंतर नाही तर त्यांच्या संशोधनानंतर मानसशास्त्रामध्ये खूप सारी क्रांती घडून आली. तर असे हे आधुनिक मानसशास्त्राचे जनक कोण? आधुनिक मानसशास्त्राचे जनक सिग्मंड फ्राईड यांचा जन्मदिवस आहे. ओके, तर 6 मे 1856ला त्यांचा जन्म झाला होता. त्याच्यानंतर बघा, आज मोतीलाल नेहरू, काँग्रेसचे खूप मोठे नेते, एकेकाळचे काँग्रेसचे खूप मोठे नेते मोतीलाल नेहरू म्हणजेच कोण? जवाहरलाल नेहरू यांचे वडील. तर यांचा जन्म झाला होता 6 मे 1861 साली. 6 मे 1861 साली मोतीलाल नेहरू यांचा जन्म झाला. आणि नंतर स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान त्यांचे सुपुत्र जवाहरलाल नेहरू हे झाले. तर हे मोतीलाल नेहरू हे काँग्रेसचे खूप मोठे नेते होते. बऱ्याच मोठ्या याच्यामध्ये नेहरूंना घडवण्यामध्ये किंवा महात्मा गांधी यांच्यासोबत पूर्वार्धात, म्हणजे 19व्या शतकाच्या पूर्वार्धात, म्हणजे 1890 नंतर ते 1920-25 म्हणजे त्यांनी टिळकसोबतसुद्धा काम केलं आणि त्याच्यानंतर महात्मा गांधी यांच्यासोबतसुद्धा काम केलं. पण महात्मा गांधीसोबत त्यांचे संबंध खूप चांगले राहिले आणि पर्यायाने नंतर त्यांची धुरा त्यांनी जवाहरलाल नेहरू यांना दिली आणि जवाहरलाल नेहरू स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान बनले. तर हे मोतीलाल नेहरू यांचा आजचा जन्मदिवस आहे, म्हणजे 6 मे 1861 साली त्यांचा जन्म झाला होता. त्याच्यानंतर राजधानी रायगड लढवत असताना शेवटच्या बाजीरावाच्या पत्नी वाराणसीबाई इंग्रजाकडून पराभूत झाल्या. तर 1818ला शेवटच्या बाजीरावाच्या ज्या पत्नी होत्या, कोण? वाराणसीबाई यांचा रायगड लढत असताना त्यांचा पराभव झाला आणि खऱ्या अर्थानं इंग्रजांनी महाराष्ट्रात आणि भारतामध्ये पायाभरणी करण्याचं काम केलं आणि इंग्रज भारतामध्ये प्रस्थापित झाले. तर ही एक खूप मोठी घटना आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर पेनी ब्लॉक नावाचे पहिले टपाल तिकीट प्रसारित झाले. तर त्या दिवशी आपण बघितलं होतं भारताचं पहिलं टपाल तिकीट कधी झालं होतं? 1854ला, आणि राणी एलिझाबेथ यांचं फोटो असलेलं ते पहिलं टपाल चित्र होतं. परंतु पेनी ब्लॉक नावाचे पहिले जगातील टपाल तिकीट प्रसारित करण्यात आले. कधी? 1840ला. ओके, तर 6 मे 1840ला पेनी ब्लॉक नावाचे पहिले टपाल तिकीट प्रसारित करण्यात आले. त्याच्यानंतर EDSSC पहिले इलेक्ट्रॉनिक डिजिटल संचयित कम्प्युटर सॉफ्टवेअर सुरू झाले. तर डिजिटल संचयित कम्प्युटरचं सॉफ्टवेअर 6 मे 1949 रोजी पहिले इलेक्ट्रॉनिक डिजिटल संचयित संगणक, बघा, इलेक्ट्रॉनिक डिजिटल संचयित संगणक सॉफ्टवेअर सुरू झालं. कधी? तर 6 मे 1949ला. त्याच्यानंतर बँक ऑफ इंग्लंडला स्वायत्तता देण्यात आली. ओके, बँक ऑफ इंग्लंडला स्वायत्तता देण्यात आली. तर कधी दिली? 1996च्या दरम्यान आहे, कन्फर्म करून सांगतो तुम्हाला.
तर तोपर्यंत बँक ऑफ इंग्लंड ही भारताची शासकीय बँक होती. त्याच्यानंतर त्यांना स्वायत्त देण्यात आली. त्याच्यानंतर सलमान खान यांना सदोष मनुष्यवधाचा आरोपात दोषी ठरवून 5 वर्षाचा कारावास झाला. तर कधी झाला? 2015ला. ओके. सलमान खान जो अभिनेता आहे त्याला त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आणि तो सिद्ध झाला आणि त्याला 5 वर्षाचा कारावास झाला. कधी झाला? तर 2015ला. त्याच्यानंतर भूपेंद्रनाथ किरपाल यांनी भारताचे 31वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार स्वीकारला. कधी? तर 2002ला. तर सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत? सूर्यकांत म्हणून आहेत. त्याच्या अगोदरचे भूषण गवई, त्याच्या अगोदरचे DY चंद्रचूड. तर अशा पद्धतीचे हे सरन्यायाधीश आहेत. तर 31वे सरन्यायाधीश कोण आहेत? तर भूपेंद्रनाथ किरपाल यांनी 6 मे 2002 रोजी आपल्या कार्यकाळाचा कार्यभार स्वीकारला होता. ओके. तर महाराष्ट्रात सर्व कृषी विद्यापीठात महिलांना 30% आरक्षणाचा निर्णय. तर बघा, 1999 साली महाराष्ट्र राज्य सरकारने सर्व कृषी विद्यापीठामध्ये 30% महिलांना आरक्षण भेटावं या पद्धतीचा महत्त्वपूर्ण निर्णय 1999ला 6 मे 1999ला घेतला होता. त्याच्यानंतर आजच्या महाराष्ट्रामध्ये आजचा दिवस एक काळा दिवस म्हणून किंवा दुःखद घटनेला आठवण करणारा दिवस म्हणून पाळला जातो किंवा संबोधला जातो किंवा स्मरण केला जातो. तर आज सामाजिक सुधारणेचे कृतिशील पुरस्कर्ते असलेले छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा स्मृतिदिन आहे. तर 6 मे 1922ला त्यांचं निधन झालं आणि खऱ्या अर्थाने फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा जो महाराष्ट्र आहे तर तो शाहू महाराजांना तिथं मुकला. तर पहिले महात्मा फुले, त्याच्यानंतर छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि नंतर बाबासाहेब आंबेडकर या तिन्हींनी आपला विचार, छत्रपतींचा विचार पुढं आणण्याचं काम केलं आणि समाज प्रबोधनाचं काम केलं. हे एक सामाजिक कार्यकर्तेच नसून नुसते मराठ्यांचे छत्रपतीच नसून तर त्यांनी म्हणजे त्यांना आरक्षणाचे जनक असं म्हणतात की तळागाळातल्या सर्वसमावेशक समाजाला मेन प्रवाहामध्ये आणण्याचं काम त्यांनी त्यांच्या करवीर संस्थानामधून केलं. आणि त्याचाच एक भाग म्हणून किंवा त्याचंच अनुकरण बाबासाहेब आंबेडकर यांनी जो आपण नाही म्हणत का, उद्धारली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे, तर ही कोटी कुळे उद्धारण्याचं काम भीमरायांनी केलं. पण त्याला आदर्श कोण होते? राजर्षी शाहू महाराज. आणि राजर्षी शाहू महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजाचा आदर्श घेतला होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांना पुढं आणण्याचं काम कोणी केलं होतं? शाहू महाराजांनी. म्हणून फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणला जातो. आज राजर्षी शाहू महाराज यांचा स्मृतिदिन आहे. यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करतो. आणि आजच्या 6 मे या दिवशी 1922ला जो त्यांचं निधन झालं होतं तर हा महाराष्ट्रासाठीच नव्हे तर पूर्ण भारतासाठी एक दुःखद क्षण होता. ठीक आहे. धन्यवाद.